नमस्कार मंडळी, कसमादी भट्टा या भागातील रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज बनवली आहे बटाटा बोंबीलची भाजी। रोज रात्रीचा प्रश्न असतो की आज रात्री काय भाजी करावी जी थोडीशी रश्श्याची असेल। ही भाजी करून बघा, खाऊन बघा, भाकरीसोबत कशी लागते ते मला कॉमेंटमध्ये सांगा। बघा मी कढई तापायला ठेवली, त्यात तेल तापलेलं आहे। त्यात मी मस्त छान बोंबील धुवून आणि टाकलेले आहे। तेल छान तापलं होतं म्हणून एकदम ते टाकतं तसं दूर झालेलं आहे। आता हे बोंबील व्यवस्थित लालसर होईपर्यंत छान आपल्याला तेलात तळून घ्यायचे आहेत। बघा असे लालसर होईपर्यंत आपल्याला छान फ्राय करायचे आहेत मीडियम गॅस करून। त्यानंतर यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकली, मोहरी छान तडतडली आहे। थोडंसं जिरं टाकून घेऊया आपण। ते छान तडतडल्यानंतर मी इथे लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहे। 7-8 लसणाच्या पाकळ्या ह्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा मी थोडासा जास्त घेतला आहे। कांदा बटाट्याची जशी आपण साधी भाजी करतो तशीच करायची, फक्त बोंबलाची फोडणी देऊन ही करून बघायची। कधीतरी टेस्टला खूप छान लागते। आमच्या एरियामध्ये अशी भाजी करतात, तुम्ही करून बघा। त्यानंतर यामध्ये मी थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि 5-6 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि आता व्यवस्थित ही फोडणी आपल्याला शिजू द्यायची आहे। बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे मी इथे। यामध्ये मी पाव चमचा हळद टाकलेली आहे, हिंग टाकला आहे थोडंसं, आणि आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। थोडंसं मीठ टाकल्यानंतर कांदा लवकर फ्राय होतो। आपल्याला जास्त फ्राय करायचा नसतो, पण थोडासा फोडणीमध्ये तो आपण शिजवून घेतो, नंतर तो भाजीत शिजतोच। मग आता ह्या पद्धतीने फोडणी झाली आहे। यामध्ये मी आता 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, लाल मसाला घरगुती बनवलेला। हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। मसाला व्यवस्थित फ्राय होतो, कमी गॅसवरती हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी। बघा किती छान दिसते, हे छान आता फ्राय झालेलं आहे। आता यामध्ये मी बटाटे कापले आहेत, 3-4 बटाटे कापून घेतलेले आहेत मीडियम साईजमध्ये। ते आता स्वच्छ धुवून आपण त्या फोडणीमध्ये टाकून घेणार आहोत। बघा एवढे बटाटे मी घेतलेले आहेत। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, मग यामध्ये पाणी टाकूया। कधी भाजीला काही नसलं तर मग हे असं आम्ही चटपटीत बनवतो, बोंबल्यासोबत बटाट्याची भाजी। तुम्हाला या चॅनलवरील रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आता बघा यामध्ये मी 2 ग्लास इतकं पाणी टाकून घेणार आहे आणि मीडियम गॅस करून थोडा वेळ झाकण ठेवून छान बटाटे शिजेपर्यंत भाजी होऊ देणार आहे। बघा आता भाजीला उकळी फुटली आहे, त्यावरती झाकण ठेवून आणि 10 मिनिटं शिजू द्यायचे आहे। तोपर्यंत बटाटे व्यवस्थित शिजतात आणि त्यासोबत मस्तपैकी बाजरीची भाकरी बनवायची। तुम्हाला आवडेल तर पोळी बनवून खा, पण टेस्ट एकदा करून बघा, खूपच छान लागते हे बटाटा बोंबल्याची भाजी। थँक्यू। अशाच नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।
थँक्यू.